नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. बाहेर खरं म्हणजे असा रम्य पाऊस आहे, नेत्रसुखद निसर्ग आहे, झाडं आहेत, डोंगरदरे आहेत. खरं म्हणजे बराच प्रयत्न केला मन तिकडे वळवण्याचा, पण आजची मनातली ही अस्वस्थता काही हटत नाही. नगर कोपर्डीतली ती न बघितलेली निरागस पोर डोळ्यासमोर येते आणि सुन्न करून टाकते आहे. नगरची ही निर्भया 9वीत शिकणारी पोर, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. नराधमांनी जे काही केलं ते सांगणंही अशक्य आहे. बलात्काराची अशी घटना घडली की तेवढ्या पुरता संतापाचा आगडोंब उसळतो, मेणबत्त्या वगैरे पेटतात. जातीचं राजकारण, पक्षांचं राजकारण हे सगळं सुरू होतं. आताही ते सुरू आहे. या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. आरोपींना शिक्षा आणि या नगरच्या निर्भयाला न्याय, या मुद्द्यांबद्दल आपण आग्रही असायला पाहिजेच. सरकारनं त्याबद्दल ठाम असायला पाहिजे. हा ठामपणा अद्याप दिसला नाही आणि सरकारला जाग उशिरा आली हे खरंच आहे. त्याबद्दल आपण दबाव वाढवायला पाहिजेच. पण हे सगळं किती भयावह आहे. मला आठवतं मागे परदेशामध्ये एक बाई मला म्हणाल्या होत्या, माफ करा पण मला भारतीय पुरुषांची हल्ली भीती वाटते. आम्हाला काय आहे बलात्काराने जे काही केलं या नराधमांनी, त्यामुळे भारतीय असण्याबद्दल नाही, पण मला आताशा ना पुरुष असण्याचीच लाज वाटायला लागलेली आहे. कुठलीही बाई दिसली की तिचं शरीर आधाशासारखं बघणारी ही वखवकलेली श्वापदं, बायकोचं कोणासोबत तरी अफेअर आहे म्हणून तिचं मुंडकं छाटून रस्ताभर धिंड काढणारं श्वापद असेल, किंवा बसमध्ये शेजारी बसलेल्या मुलीच्या वयाच्या शरीरावर तुटून पडण्याची इच्छा होणारं श्वापद असेल. काही श्वापदं माणसाळतात एवढंच. अशी अनेक श्वापदं आपल्या अवतीभोवती मोकाट फिरत असतात. अशा घटनेनंतर समजतं की अरे हे तर हिंस्त्र श्वापद होतं, इतके दिवस आपल्या आसपास फिरणारा. काय करायचं मग? बलात्कार किंवा या प्रकारच्या गोष्टींना जातीचा पदर नसतोच असं नाही, पण जे घडलंय नगरमध्ये त्यानं एक सिद्ध केलं आहे. पुरुषाचं श्वापद होतं आणि त्या श्वापदाच्या लेखी बाई हे फक्त एक शरीर असतं. कधी बदलणार आहे? प्रत्येक वेळी बलात्कार झाला की महिला कार्यकर्त्या बोलत असतात, त्यांनी बोललंच पाहिजे. पण पुरुषांचं काय? आता या लढाईमध्ये पुरुषांनी उतरलं पाहिजे. म्हणून मी आज बोलावले सगळ्या पुरुषांना. या पुरुषांचं सगळ्यांचं वय वेगळं आहे, पार्श्वभूमी वेगळी आहे, जात धर्म वेगवेगळे आहेत, पण ते पुरुष आहेत. त्यांनी बोललं पाहिजे. मला सांगा, एखादं मोकाट श्वापद लोकांची शिकार करत असेल तर आपण काय करतो? आपण त्याला जेरबंद करून पिंजऱ्यामध्ये बांधून टाकतो. इथं भलतंच घडतंय. पुरुष नावाचं श्वापद बाईची शिकार करणार आणि त्या हिंस्त्र श्वापदाला जेरबंद करण्याऐवजी तुम्ही बाईलाच पिंजऱ्यामध्ये कोंडणार. वारे न्याय तुमचा. बाईला या श्वापदांची भीती दाखवून तिला तू हे घालू नको, तू ते करू नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको असं तुम्ही सांगणार. आज मी बोलणारे पुरुषांशीच. हे सगळं होत असताना तुम्ही काही जबाबदारी घेणार की नाही? आणि चर्चेचा मुद्दा हाच आहे, पुरुष नावाचं श्वापद पिंजऱ्यात बंद करण्याऐवजी बाईलाच तुरुंगात कसं ढकलतो आपण, आणि मुळामध्ये पुरुषाचं श्वापद होतं कसं? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. माझ्यासोबत बेलापूर स्टुडिओमध्ये आज 3 पाहुणे आहेत. अनेकदा स्टुडिओमध्ये फार कमी लोक असतात. आज 3 पाहुणे आहेत सुदैवाने. डॉक्टर सागर मुंदडा मानसोपचार तज्ज्ञ आहेत, ते माझ्यासोबत असणार आहेत आज बेलापूर स्टुडिओमधून. त्यांच्या शेजारी संतोष टाकळे बसलेले आहेत. संतोष टाकळे हे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे तज्ज्ञ आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाचे अभ्यासक आणि एक तरुण अभ्यासक म्हणून मी त्यांना मुद्दाम बोलावलेलं आहे. नरेंद्र सुर्वे हे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत. पुण्यातून माझ्यासोबत असणार आहेत मिलिंद चव्हाण. मिलिंद चव्हाण हे स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत. तिथंच आमचा तरुण कार्यकर्ता आमिर शेख बसलेला आहे. माझे आणखी एक मित्र, कवी, प्राध्यापक, प्रख्यात लेखक दासू वैद्य औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत. कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट अमित शिंदे हे कोल्हापूरमधून आपल्यासोबत असणार आहेत. आणि प्रेक्षकांच्या वतीनं प्रथमेश इनामदार हे पुण्यामधून आपल्यासोबत असणार आहेत, अर्थातच फोनवरून. या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा करायची आहे, पुरुषाचं श्वापद का होतं. आणि अर्थातच सुरुवातीला मी जाणार आहे डॉक्टर सागर मुंदडांकडं, कारण मुळामध्ये हा प्रश्नच मानसिक आहे, मानसोपचाराशी निगडीत आहे. सागर, नक्की काय घडतं? पुरुष खरं म्हणजे हा माणूस आहे, होमोसेपियन आहे,
ह्युमन बिईंग आहे. पण पुरुषाचं हे सगळं होण्याऐवजी किंवा त्यातच राहण्याऐवजी त्याचं श्वापद का होतं आणि हे श्वापद आपल्याला वेळोवेळी दिसतं. नक्की सागर काय घडतं? हे बघा सर, सगळ्यात महत्त्वाचं ही जी प्रवृत्ती निर्माण होते याच्यामागे जे बेसिक फंडा जर आपण बघितलं की सोपं का असं घडतं. जर मी या मगकडे बघितलं, ही निर्जीवित वस्तू आहे आणि या निर्जीवित वस्तूला जीव नाही आहे, त्यामुळे मी याच्यासोबत काहीही केलं तर मला जास्ती वाटणार नाही. पण ज्या दिवशी पुरुष महिलेला एका निर्जीवित वस्तूसारखं किंवा फक्त ॲज अ शरीर बघायला सुरुवात करतो, तिलाही काहीतरी भावना असतील तिच्याही मनात, किंवा शी इज अ ह्युमन बिईंग, होमोसॅपियन, ती पण एक माणूस आहे, हे जेव्हा विसरतो तेव्हाच अशा प्रकारची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भरपूर पुरुषांमध्ये अशी प्रवृत्ती असते, मात्र खूप कमी प्रमाण पुरुषांचा असा असतो जे असे प्रकार करतात. कारण बहुतांश लोकांमध्ये सेल्फ रेग्युलेशन किंवा स्वतःचे जे इम्पल्सेस आहे त्याला कंट्रोल करण्याची क्षमता, शक्ती असते. जर ती शक्ती नसेल किंवा आपण ती शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत नसाल तर आपल्यांमध्ये आणि प्राण्यांमध्ये काय फरक राहिलेला नाही आहे. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, काही काही पुरुष हे खूप कमी प्रमाणात असतात, पण काही काही पुरुष ज्याला मी आमच्या सायकेट्रीच्या आमच्या सायन्सच्या भाषेत सायकोपॅथ म्हणतो, म्हणजे त्यांच्या मेंदूची रचना अशीच असते की त्यांना कुठलेही इमोशन समोरच्या माणसाचे कळत नाही. हे खूप कमी प्रमाणात असतात आणि आपण काही केलं तर ते तसं करतच राहणार. पण बहुतांश जे पुरुष आहे जे असं विचार करतात किंवा असं करतात, ते एका महिलेला, एका स्त्रीला ऑब्जेक्टिफाय करून टाकतात. ॲज अ पर्सन बघत नाही, ॲज अ ऑब्जेक्ट बघतात, ॲज अ वस्तू बघतात, आणि त्यामुळे हे प्रकार डॉक्टर सागर अगदी फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ऑब्जेक्टिफाय करतात, वस्तूकरण करतात. आणि तू चीज बडी है मस्त मस्त अशा प्रकारची गाणी जेव्हा लोकप्रिय होतात तेव्हा तुम्ही वस्तूकरण त्या बाईचं किती करता आहात आपण जाहिरातींमध्ये बघतो, सगळीकडे बघतो. दासू माझ्यासोबत आहेत, दासू वैद्य. दासू वैद्य मला कळत नाही, म्हणजे खरं म्हणजे स्त्री पुरुष प्रेमाच्या कविता एवढ्या आपण वाचतो, एवढं आपण ते सगळं बघत असतो, बोलत असतो, त्या नात्यांबद्दल बोलत असतो, आणि अशा वेळी बाईकडे वस्तू म्हणून बघितलं जातं. दासू काय काय घडतं नक्की? मला असं वाटतं की आता डॉक्टरांनी मानसशास्त्रीय भाषेमध्ये त्यांच्या सांगितलं, पण जर आपण बघितलं की मूलभूत स्त्रीबद्दलच्या आपल्या ज्या सुरुवातीपासूनच्या जाणीवा आहेत त्या जरा आपण तपासून बघितल्या पाहिजे. आपल्या लोकसाहित्यामध्ये एक छान 4 ओळी अशा आहेत की आता आलं ग बंधन अंग झालं या चंदन, चंदनाची दरवळ बाई संभाळ कोंदन. हे बाईला जे कोंदण सांभाळायला सांगितलेलं आहे, तर त्याचं कारण हा बाजूला जो पुरुष आहे त्या पुरुषावर त्या व्यवस्थेचा आधीपासून विश्वास नाही असं लक्षात येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सुरुवातीच्या काळामध्ये बाई जी आहे ती बाई सांभाळ कोंदण केव्हा म्हणतात, तेव्हा जेव्हा तिला ऋतुप्राप्ती होते, म्हणजे आपल्याकडे तिला कावळा शिवला जातो असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये इतक्या गमतीदार गोष्टी आपल्याकडे आहेत की या बाईला आपण बाजूला का केलं त्या काळात, तर साधारणतः माणसामध्ये जे रक्तप्रवाह किंवा रक्त येतं तेव्हा काहीतरी जखम झालेली असते, पण एखादी जखम न होता हा रक्त येतं, रक्तपात होतो, आणि त्याचा अर्थ ही बाई काहीतरी गूढ आहे, ही बाई काहीतरी भीतीप्रद आहे, म्हणून तिला आपण बाजूला बसवलं. बाईला विटाळ आला. आता विटाळ शब्द इतका मजेशीर आहे की विटाळ हा विष्ठा या शब्दापासून निर्माण झालेला आहे. किंवा बाईला भस्त्रा असा शब्द वापरलाय आपण सुरुवातीला. भस्त्रा म्हणजे एक अपत्याला जन्म देणारी कातड्याची पिशवी असा भस्त्रा शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे मुळातच बाईबद्दलचे आपले जे समज आहेत, ज्या संकल्पना आहेत, आपल्या ज्या जाणीवा आहेत, त्याच इतक्या टोकाच्या विचित्र आणि विकृत आहेत की साधारणतः मग त्याच्यामुळे काय होत गेलं की जगामध्ये हे आपल्याकडेच घडतंय असं नाही, जगामध्ये एक प्राचीन परंपरा आहे याची सुद्धा. म्हणजे आपण म्हणतोय आज असं घडतंय का, नाही मला असं वाटतं आता याचा अतिरेक झालेला आहे, आता खूपच हे भयंकर झालं. हे खरं जरी असलं तरी जुन्या काळापासून तुम्ही जपानमध्ये गेला तर लक्षात येईल की एकडे जपानमध्ये एक पद्धत अशी होती की मुलगी जन्मल्यानंतर तिच्या पायामध्ये लाकडाचा एक असं सँडल घालत होते किंवा लाकडाचं एक काहीतरी लाकूड तिला ठोकत होते. का, तर स्त्रीचा पाय जो आहे तो असला पाहिजे, तो सुंदर. किंवा जर्मनीला असं होतं की सार्वजनिक शौचालयामध्ये त्या विशिष्ट वर्गाच्या बायकांना जायला परवानगी नव्हती, म्हणून तो विधी
कोंडल्यामुळं काही स्त्रियांचा आपल्याकडे मृत्यू झालेला आहे. म्हणजे ही एक परंपरा आहे. किंवा मध्ययुगीन साहित्यामध्ये जर विचार केला तर काय म्हणते की ती स्त्री काय म्हणते संत साहित्यामध्ये की मी अभागी आहे आणि देवा मला अभागी राहू दे. म्हणजे त्या अभागीपणाचा सुद्धा तिला गौरव वाटावा, कौतुक वाटावा अशी परिस्थिती आपण अगदी निर्माण केली दासो का? दासो हा मुद्दा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा आहे. नरेंद्र सुर्वे, मला एक सांगा, मुळामध्ये ही परिस्थिती निर्माण करणारे अनेकदा तुम्ही लोक असतात, धर्माचे ठेकेदार असं ज्यांना म्हटलं जातं साधारणपणे, की बाईनं कुठला बिटाळाचा उल्लेख असेल, आणखी काही असेल, बाईनं काय करावं, कुठले कपडे घालावेत, कुठले काय करावं, हे सगळं करत बाईला बंधनामध्ये टाकणं, तिच्यासाठी एक पिंजरा तयार करणं. तुम्हाला असं वाटत नाही का की मुळामध्ये धर्मानं जे बाईला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून टाकलेलं आहे त्यामुळे पुरुष नावाचं श्वापद मोकाट फिरतं आहे आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळे याला धर्माचा ज्या प्रकारचा आशय तुम्ही मंडळी मांडत असता तो जबाबदार आहे, नरेंद्र सुर्वे, असं वाटत नाही का? सर्वात पहिल्यांदा तुम्ही जे आता वक्तव्य केलं की बाबा आम्ही धर्माचे ठेकेदार आहोत आणि अशा प्रकारे ही जी घटना घडलेली आहे त्याला हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदू धर्माचा प्रसार करणारी संघटना जबाबदार आहे, अशा प्रकारे तुम्ही जे म्हटलात ते मला वाटतं अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं ही चुकीच्या प्रकारची मांडणी केली जाते. आता जर आपण बघितलं समाजामध्ये तर आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा जो प्रसार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघितलं तर तुम्ही म्हणता की बाबा आम्ही ठेकेदार आहोत आणि आम्ही जाऊन लोकांना सांगतोय, तर आज स्थिती अशी आहे की आज पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढतो आहे. आज आपल्या शाळा कॉलेजेसमधून हिंदू धर्माचं कुठे शिक्षण दिलं जात नाही. आम्ही कोणाला जबरदस्ती करत नाही. शास्त्र काय आहे, कशा प्रकारे आपण कपडे घातले पाहिजेत, कशा प्रकारे आपण वागलं पाहिजे, ही जी खऱ्या अर्थाने जी शास्त्र आहे ते आम्ही लोकांपर्यंत सांगतोय. आपण जे मूळ आहे त्या मुळाकडे आपण लक्ष देत नाही आहे. आज स्थिती कशी आहे की आज अशी कुठलीही घटना झाली तरी आपण सगळेजण मीडियावरती येतो, चर्चा करतो आणि कुठली तरी एक सरकारकरती वरवरची उपाययोजना काढते आणि त्याच्यानंतर आपण सगळे गप्प बसतो. आज आपण बघितलं तर आज तरुण तेजपालसारखा जो एक व्यक्ती आहे ज्याने बलात्कार केला तो मोकाट फिरतोय. आज अनेक बलात्कारी या देशामध्ये मोकाट फिरत आहे. मूळ काय आहे तर मूळ ह्या देशामधले जे कायदे आहेत त्या कायद्याचं भय कोणाला राहिलेलं नाही आहे. आज आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये मग तो कुठल्याही जातीचा व्यक्ती असतो त्यांनी बलात्कार केला तर त्याला चौरंग्याची शिक्षा होती, हात आणि पाय कापून टाकले जात होते. आज आपण बघितलं आज देखील सौदी अरेबियामध्ये हीच माणसं तिकडे जातात पण तिकडे चोरी करण्याचा पण विचार करत नाहीत, बलात्कार करण्याचा विचार करत नाही. का करत नाही? कारण तिकडे जी दंड व्यवस्था आहे ती सक्षम आहे आणि लगेच दंड होतो. आज मुख्य स्थिती कशी आहे ना की आज या देशामध्ये आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती जाती धर्माच्या चष्म्यातून बघतो आणि त्याचं नरेंद्र सुर्वे, तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. कायद्याच्या अनुषंगाने तुम्ही बोलता आहात. ॲडव्होकेट अमित शिंदे नावाचे कायद्याचे अभ्यासक, त्यांनी काहीतरी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांना ही चापकाची फटक्याची शिक्षा अभ्यासक्रमात होती की नाही मला माहीत नाही. पण ॲडव्होकेट अमित शिंदे, मला सांगा, नरेंद्र सुर्वे ज्या प्रकारच्या गोष्टी सांगतायत 3 गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या. एक म्हणजे चापकानं फोडलं पाहिजे वगैरे वगैरे. बलात्कारी मोकाट फिरतायत किंवा गुन्हेगार मोकाट फिरतायत, मग त्या गुन्हेगारांमध्ये अनेक जण आहेत. पण आणखी त्यांचा महत्त्वाचा मुद्दा असा की पाश्चात्यांच्या अंधानुकरणामुळे या प्रकारच्या गोष्टी आहेत. अशा वेळी आम्ही तत्त्वज्ञान सांगतो आहोत की कसे कपडे घालावेत किंवा काय, ते पूरक आणि पोषक आहे, त्याचा फायदा होईल. असे 3 मुद्दे प्रामुख्यानं नरेंद्र सुर्वेंनी मांडले. ॲडव्होकेट अमित शिंदे, काय म्हणताय? सांगितलं त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे. कारण त्यांनी काही गोष्टी सांगितल्या फटक्यांच्या शिक्षाच्या. एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की भारतामध्ये ज्या वेळेला बलात्काराच्या शिक्षेला फाशीची शिक्षा लावा अशी चर्चा सुरू झाली आणि त्या अनुषंगानं कायद्यामध्ये बदल झाले. एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरून चाललोय की बलात्काराच्या प्रकरणांमध्ये साक्षीदार, महत्त्वाचा साक्षीदार ही ती विक्टीम असते आणि त्यामुळं जर विक्टीमला आपण सोडलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होऊ शकते. अशामुळं जेव्हापासून कायद्यात बदल झाला त्यावेळेसपासून बलात्कारानंतर खुनाचे प्रकार वाढलेले आहेत. त्या विक्टीमला जिवंत सोडण्याचे प्रकार सहसा करताना कोण दिसत नाहीयेत. त्याच्यानंतर यांनी जो दुसरा मुद्दा सांगितला की पाश्चात्यांचा अनुकरण, तर मला वाटतं की आपण कदाचित त्यांनी अभ्यास केला नसावा. जो रिसेंट सर्वे आलेला आहे त्याच्याप्रमाणे असं सांगितलं जाते की सर्वात जास्त बलात्कार हे ओळखीच्या माणसाकडून होतात. सर्वात जास्त बलात्कार हे साडी घातलेल्या महिलांच्या वरती होतात आणि कपड्यांचा आणि महिलांचा काही संबंध नसतो बलात्काराचा. जर कपड्यांचा संबंध असता तर कपडे म्हणजे काय कळत नाही अशा 2 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला नसता किंवा पर्दानशी नसणाऱ्या मुस्लिम स्त्रीवरती बलात्कार झाला नसता. बलात्काराचा संबंध हा आमच्या मानसिकतेशी आहे आणि ती मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि आता जर बघितलं तर आपल्या पोलीस सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात रिफॉर्मेशनची गरज आहे.
कारण पोलीस सिस्टीममध्ये गुन्हा घडल्यानंतर काय करायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं, पण गुन्हा घडू नये याच्यासाठी काय करायचं. कोणत्याही बलात्काराच्या घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही पद्धतीनं सगळे पक्ष त्याचं राजकीय भांडवल करतात, परंतु एकच उदाहरण मी तर द्यावंसं वाटतं की बलात्कारित पीडित महिलांना त्यांना संरक्षण देण्यासाठी मनोधैर्य योजना आणली 2013 साली, पण अद्याप त्याची अंमलबजावणी नाही. मनोधैर्य योजना म्हणजे फक्त पैसे उचलून देणं असं नाहीये, तर तिला मेंटली सपोर्ट करण्यासाठी ट्रॉमा टीम नियुक्त केल्या होत्या. तर महाराष्ट्राच्या आजपर्यंत 28 जिल्ह्यांमध्ये ह्या ट्रॉमा टीमच्या नियुक्त्या सुद्धा झालेल्या नाहीयेत. आणि हे जे सांगतात की आम्ही धर्माचं सांगतो, तर हेच लोक या मुलींना मनोधैर्य योजनेचा लाभ घेऊ देऊ नका अशा पद्धतीची मांडणी करत ॲडव्होकेट अमित, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तुमची मांडणी फारच महत्त्वाची. याला जोडून मिलिंद चव्हाणांकडे मला जायचं आहे. मिलिंद चव्हाण हे स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत, पुण्यात बसलेले आहेत. मिलिंद चव्हाण, मला सांगा की मुळामध्ये ज्या प्रकारची मांडणी आत्ता ही सगळी सुरू आहे, म्हणजे धर्माच्या अनुषंगानं असेल किंवा कायद्याच्या संदर्भातली असेल, तुम्ही समंजस जोडीदार असा एक प्रयोग सुरू केलेला आहे. तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र सुर्वे ज्या प्रकारची भूमिका मांडतायत, खरंच धर्माचा बडगा किंवा काय याच्यामुळे हे सगळं थांबेल आणि स्त्री पुरुष जे आत्ता ज्या अडचणी आहेत त्याच्यावर खरंच त्याच्यातनं मार्ग निघेल, की तुम्हाला काही वेगळं वाटतं? मिलिंद चव्हाण, काय म्हणणं? मुळात धर्म हा पुरुषप्रधान व्यवस्थेचा किंवा पितृसत्तेचा आधारस्तंभ हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पितृसत्ता म्हणजे अशी व्यवस्था ज्यामध्ये पुरुषाला स्त्रियांच्या तुलनेमध्ये वरचं स्थान दिलं जातं आणि संपत्तीवरही पुरुषांचं वर्चस्व असतं. आणि त्यामुळे पुरुष असण्याची एक सत्ता, पितृसत्ता, आणि त्याच्या जोडीला येणारी जात किंवा धर्म किंवा पद, अधिकार, बहुसंख्याकत्व अशा अनेक सत्तांमुळे पुरुषाला वाटायला लागतं की आपण जे करू ते योग्यच आहे. आणि त्यामुळे या सत्तांच्या कॉम्बिनेशनमधून पुरुष स्वैर किंवा बेबंद असा वागायला लागतो, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हिंदू जनजागृती समितीच्या मित्रांनी आसाराम बापूंचा उल्लेख मात्र केलेला नाही, हे इथे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत अनेक बलात्काराची आपण उदाहरणं घेतली, म्हणजे फाळणीच्या काळात झालेले बलात्कार, हजारो स्त्रियांवर फाळणीच्या काळात बलात्कार झाले, किंवा गुजरातच्या 2002च्या शासन पुरस्कृत मानव संहारामध्ये अनेक स्त्रियांवर बलात्कार झाले, भौरी देवीवरचा बलात्कार किंवा इतर अनेक बलात्कारांची आपण उदाहरणं घेतली, तर त्याच्यामध्ये धर्माच्या नावावरचं राजकारण हा एक मोठा घटक आहे, हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून धर्माच्या राजकारणालाही आपण विरोध केला पाहिजे. त्याचबरोबर पितृसत्ता जी पुरुषाला अधिक सत्ता देते, त्या पितृसत्तेच्या विरोधात पण पुरुषांनी देखील उभं राहिलं पाहिजे. एकच मुद्दा मी इथे फक्त अजून जोडतो, तो म्हणजे कोणते पुरुष हा प्रश्न पण आपण सतत विचारला पाहिजे. म्हणजे दलित पुरुष, उच्च जातीय पुरुष, बहुसंख्याक पुरुष, अल्पसंख्याक पुरुष, विकलांग असलेले नसलेले, त्यामुळे सगळेच पुरुष कायम सत्तास्थानी असतातच असं नाही. म्हणजे उदाहरणार्थ दलित पुरुष हा घराबाहेर वंचित असेल, पण घराच्या आत मात्र बायकोवर त्याची सत्ता चालेल. आणि त्यामुळे सत्ता संबंधांच्या विश्लेषणातून, सत्ता संबंधांचं विश्लेषण करत आपण बलात्कार किंवा स्त्रियांवरच्या एकूणच अत्याचाराकडे बघितलं पाहिजे. मिलिंद चव्हाण यांची मांडणी अगदीच महत्त्वाची आहे आणि ती एकूण धर्माचा खऱ्या अर्थानं वेध घेण्याचा प्रयत्न करते. आधुनिकतेच्या अनुषंगाने संतोष टाकले, मला सांगा की तुम्ही आता ज्या प्रकारच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये आहात, अशी अपेक्षा होती खरं म्हणजे, किंवा असं स्वाभाविक मानलं जातं की जेवढी आधुनिकता येईल तेवढं स्त्री पुरुष संबंध अधिक मैत्रीपूर्ण, अधिक चांगले, अधिक समंजस होतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र शब्द बदलले, स्मार्ट आणि काय काय आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात मात्र आपल्या जगण्यामध्ये ते आलंय असं वाटत नाही. सोशल मीडियाचे अभ्यासक म्हणून तुम्ही एकूण या मानसिकतेकडे कसं बघताय संतोष? काय काय म्हणणं आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणजे बऱ्याच आता गेस्टनी बोलता बोलता धर्माचा उल्लेख केला, जातीचा उल्लेख केला, आणखीन कशाचा उल्लेख केला. मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपली मानसिकता. म्हणजे कॉर्पोरेट लेवलवरती काम करणाऱ्या माणसाची मानसिकता काय आहे किंवा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसाची मानसिकता काय आहे, याच्यापेक्षा तो काय विचार करतोय समोरच्या व्यक्तीबद्दल. म्हणजे मी माझ्या कलिगबद्दल मी काय विचार करणार आहे. म्हणजे तिने त्या एक पर्टिक्युलर डेच्या दिवशी जेव्हा ती चांगला ड्रेस घालते त्यावेळेस माझी कॉम्प्लिमेंट काय असते त्यासाठी. आणि कॉर्पोरेट क्षेत्रातच नव्हे तर मला असं वाटतं की इन जनरल आपल्याकडे अवेअरनेसची फारच कमी आहे. अवेअरनेस कुठल्याही लेवलवरती आजपर्यंत आलेलं नाही आहे. मुलांना
सेक्स एज्युकेशन या गोष्टी सोशल मीडियावर जे ठीक आहे ना, मला एक सांगा की सोशल मीडियावर व्हॉट्सॲपमधले जे विनोद असतात किंवा फेसबुकवरचे जे विनोद असतात, तुम्हाला असं वाटतं का की या तरुण मुलांच्या सुद्धा मनामध्ये बाईबद्दलची तीच एक भावना आहे की तिला दुय्यमत्व देणारं असं काही जाणवतं का तुम्हाला असं व्हॉट्सॲप? सगळ्यांबाबत सर नाहीच बोलतायत, पण पर्टिक्युलर काही लोकांचा हा एक वेगळा उद्योग असतो की ज्या पद्धतीने महिलांबद्दल सोशल नेटवर्किंगवरती जोक्स करणं, प्रायव्हेट ग्रुप तयार करून त्यात त्या जोक्सला फॉरवर्ड करणं आणि त्या संदर्भातली सोशल नेटवर्किंग करणं. तुम्ही ज्या मानसिकतेचा उल्लेख करता आहात, आमिर शेख आपल्यासोबत आहेत. आमिर शेख, मला सांगा, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला मी मगाशी उल्लेख केला धर्माचे ठेकेदार नरेंद्र सुर्वेच आहेत असं मला म्हणायचं नाही, पण ठेकेदार आहेत अनेक. आमिर शेख, तुम्हाला असं वाटतं का की धर्म कुठला का असेना, पण मुळामध्ये धर्माचे ठेकेदार हे या प्रकारच्या पुरुषप्रधान मानसिकतेलाच बळ देतात आणि स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करतात असं वाटतं का आमिर शेख? मला असं वाटतं की आपण एखाद्या गोष्टीविषयी जो काही विचार करतो, एखाद्या गोष्टीविषयी आपल्या ज्या काही भावना असतात, त्याच्यामध्ये प्रमुख ज्या 2-4 संस्था आहेत त्यांचा प्रचंड आपल्यावर प्रभाव असतो. अगदी लहानपणापासून ह्या गोष्टी आपण अनुभवत असतो. म्हणजे कुटुंब संस्था आहे, एक शिक्षण संस्था आहे, त्याच्यानंतर काही सामाजिक संस्था आहेत. त्या सामाजिक संस्थांमध्ये प्रामुख्यानं धर्मसंस्था असेल, राज्यसंस्था असेल, माध्यमं असतील, या सगळ्यांचा प्रभाव या सगळ्या गोष्टींवर होतो. आणि एकूण तुम्ही धर्माच्या अंगानं जर विचार केला तर एकूण सर्व धर्मांमध्ये स्त्रीला असणारं जे काही स्थान आहे ते जर लक्षात घेतलं तर अगदी लहानपणीपासून या गोष्टी जोडलेल्या आहेत. किंवा सेक्शुअलिटीवर कंट्रोल कुणाचा आहे याचाही जर आपण विचार केला तर सेक्सचा संबंध किंवा सेक्शुअल ऑर्गन्सचा संबंध हा पाप आणि पुण्याशी आपण जोडतो आणि त्यातनं या सगळ्या विकृती आपल्यामध्ये तयार होतात. किंवा तो एक जो आपण काय म्हणतो की एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जो आपला विचार आहे किंवा स्त्रीकडे आपण कसं पाहावं आणि स्त्रीकडं आपण कसा विचार करावा किंवा जेंडर पर्स्पेक्टिव्हने आपण विचार केला तर या सगळ्या संस्थांचा आपल्यावर प्रचंड प्रभाव होतो. आणि धार्मिक संस्था ही जी आहे याचा नक्कीच या सगळ्या गोष्टींवर प्रचंड प्रभाव. अगदी आमिर, तुमचा मुद्दा पोहोचला. बेसिकली बघा, लैंगिकता असेल किंवा एकूण या सगळ्या गोष्टींना धर्माशी जोडण्याचा जो प्रयत्न, यौनी शुचिता असेल, या सगळ्यांचा संबंध धर्माशी जोडून त्याच्यामध्ये जे काही स्त्री पुरुष संबंधांना जो आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे धर्मानं सातत्यानं, त्याचा विचार करावा लागणार आहे. पण बेसिकली मी मुद्दाम ही जी चर्चा करतो आहे, कदाचित काही लोकांना असं वाटेल की प्रत्यक्षात इथे बलात्कार झालेला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही चर्चा केली पाहिजे त्यापेक्षा भलतीच चर्चा काय करताय. पण मी मुळात मुद्दामच मूलभूत मुद्द्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्यामुळे हे वारंवार घडतं आहे, हे प्रकार का घडतात, पुरुषाचं रूपांतर श्वापदामध्ये का होतं आणि पुरुषांनी याचा एकदा विचार करणं अपरिहार्य आहे. म्हणून ही चर्चा फार महत्त्वाची आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये ही चर्चा आणखी वेगळ्या वळणावर जाणार आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो पुरुषाचं श्वापद का होतं. कोपर्डीमध्ये घटना घडली आणि त्याच्यानंतर आपण सगळेच अस्वस्थ झालो आहे, सुन्न झालो आहे. वारंवार या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. ज्यांनी हा प्रकार केला त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे, नगरच्या निर्भयेला न्याय मिळाला पाहिजे, याच्यामध्ये काही शंकाच नाही आणि त्याबद्दल आपण अतिशय आग्रही आहोत. तसा दबावगट आपण तयार केला पाहिजे. पण मूलभूत मुद्दा असा आहे की मुळामध्ये पुरुषाचं रूपांतर श्वापदामध्ये होतं आणि त्याला धर्म जातीसारखी व्यवस्था आणखी बळ देते. अशावेळी पुरुषांना काही विचार करावा लागणार आहे की नाही की आपलं हे असं का घडतं. आणि म्हणून मुद्दाम स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या अनुषंगाने स्त्रियांनीच बोललं पाहिजे. हा जो प्रस्थापित पायंडा आहे तो बाजूला ठेवत सगळ्या पुरुषांना मुद्दा मी बोलावलं आहे की आपण बदललं पाहिजे. जबाबदारी आपली आहे. आपली भूमिका काय आहे. वेगवेगळ्या पार्श्वभूमिके सगळे इथे पुरुष पॅनलिस्ट आहेत आणि ते आपली भूमिका मांडतात. दासू वैद्यांकडे मला परत जायचं आहे. ते औरंगाबादमध्ये आहेत. दासू वैद्य, तुम्ही प्राध्यापक पण आहात, त्यामुळे कॉलेजमध्ये मुळामध्ये ज्या वयामध्ये स्त्री पुरुष संबंधांची खऱ्या अर्थानं पायाभरणी होत असते तिथं तुम्ही शिकवता. दासू वैद्य, मला सांगा, ज्या प्रकारची चर्चा मागापासून सुरू आहे, नरेंद्र सुर्वे सांगतायत की धर्माचं हे अधिष्ठान उलटपक्षी फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही जो विटाळ किंवा काय उल्लेख केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की नाही, हे फार महत्त्वाचं असतं. पाश्चात्यांचं जे अंधानुकरण आहे त्यामुळे हे सगळं घडतं, त्यामुळे कपडे वगैरे अशी सगळी जी मांडणी सुरू आहे. दासू वैद्य, तुम्ही काय सांगाल नक्की या सगळ्या संदर्भात? नाही, मुळामध्ये हे आजच्या महाविद्यालयीन विश्वात किंवा तरुणांच्या विश्वात जर आपण डोकावलो तर असं लक्षात येईल की प्रेम ही जी संकल्पना आहे, म्हणजे रिलेशनशिप बिटवीन मेन अँड वुमेन, ही ज्या पद्धतीनं समजून घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं बघायला पाहिजे. तर काय झालं, आपल्याकडे प्रेमाची जी काही आपल्यासमोर उदाहरणं
ठेवलेली आहेत किंवा व्याख्या ठेवलेली आहे किंवा ती घटना समोर ठेवलं, प्रेम जे आपल्या समोर चित्रित केलेलं आहे ते मोठं विनोदी पद्धतीनं झालेलं आहे की त्या प्रेमाला काही त्याला अर्थच नाही, की रिलेशन म्हणून अर्थच राहिला नाही. काहीतरी ते सिनेमॅटिक पद्धतीनं रोमॅन्टिक पद्धतीने दाखवल्या जाते. आपल्याकडे त्या समाजात त्या प्रेमाचा विचार होतो. त्यामुळे होतं काय की वर्गामध्ये एक प्रेम कविता शिकवायची असं म्हणल्यानंतर आधी मुलांच्या चेहऱ्यावर भाव असतो तो, अरे हे काय आहे. म्हणजे रिलेशनशिप बिटवीन अ मेन अँड वुमेन, स्त्री पुरुषाचं नातं याच्याकडे एकदा स्वच्छ बघणं ही जी गोष्ट आहे त्याच्याकरता बऱ्याचशा अडकाठी येत आहे. साधं उदाहरण सांगतो मी कॉलेज विश्वातलं. मी हॉस्टेलला असताना साधारणतः 91 सालची गोष्ट आहे. मी हॉस्टेलला असताना की नाटकामधली आमची मैत्रीण काहीतरी निरोप द्यायला म्हणून आली होती. तिच्याकडे एक कायनेटिक होंडा नावाची गाडी होती आणि ती हॉस्टेलच्या समोर आली. आम्ही आत काहीतरी तालीम वगैरे सुरू होती हॉस्टेलमध्ये आमची, आणि ती आल्यानंतर बाकी मुलं बाहेर उभे होती दुसरे हॉस्टेलमधले, आणि हिची गाडी स्लिप झाली आणि ही पडली खाली. मुलगी होती, स्त्री होती, पण तिला उचललं नाही कुणीच. आणि ती प्रचंडपणे, तिला ते काहीतरी त्रास होत होता, लागलं होतं. ती उठली, कशी तरी गाडी उचलली आणि ती निघून गेली. तिने मला विचारलं की असं असं झालं आणि तुझ्या हॉस्टेलवरच्या मुलांनी मला बाजूच्या साधं उचललं पण नाही, कारण काय. तर मी मुलांना विचारल्यानंतर मुलांनी जे उत्तर दिलं ते फार भयंकर होतं. ते म्हणाले, त्या बरोबर आहे, त्या आमच्या समोर पडल्या, पण त्या स्त्री असल्यामुळे त्यांना उचलावं कसं, त्यांना आपण हात कसा लावावा, उचलावं कसं, म्हणजे आपली ती सगळी. आणि मग याच्यामध्ये होतं की प्रेम ना बाजूला राहते आणि कुठेतरी मग ते शरीर नावाची गोष्ट येते. अगदी दासू हा मुद्दा फार महत्वाचा आहे. नरेंद्र सुर्वे, याच मुद्द्यावर मला मुद्दाम तुमच्याकडे यायचं आहे की कोणीतरी असं म्हटलं होतं की ओ वुमन, अॅनाटॉमी इज दॅट डेस्टिनी. शरीर हीच तुझी नियती आहे. या पद्धतीनं बाईला शरीराच्या मध्येच बंदिस्त करण्यामध्ये, शरीर हीच तिची नियती आहे असं ठरवण्यामध्ये धर्माचा वाटा फार मोठा आहे. तुम्हाला असं वाटतं का नरेंद्र सुर्वे की जाणीवपूर्वक धर्मानं बाईला शरीरामध्ये बांधून टाकलेलं आहे आणि आता अशी वेळ आली आहे की धर्माची नवी मांडणी तुम्ही केली पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतः नरेंद्र सुर्वेंनी पाठिंबा दिला पाहिजे, बळ दिला पाहिजे की जर प्रेमाचा अर्थ मग असे सांगत होते दासू वैद्य, समजा एखाद्या हिंदू मुस्लिम अशा मुलामुलींचं प्रेम असेल तर त्यांनी लग्न केलं पाहिजे. जर प्रेम असेल तर अशा गोष्टींना बळ दिलं पाहिजे, कारण प्रेमाचा अर्थ तो आहे. जात धर्म याच्या पलीकडे तुम्ही जा. तुम्हाला असं वाटतं का की खरंच जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जाऊन, शरीराच्या पलीकडे जाऊन एक माणूस पातळीवर आत्ता मांडणी करण्याची आवश्यकता आहे आणि धर्मानं हे काम केलं पाहिजे, नरेंद्र सुर्वे, असं वाटतं का? दोन मुद्दे तुम्ही मांडले. एक तर शरीराच्या संबंधित मांडले. तर आपण आता मगाचपासून जी चर्चा करतोय ती आणि शरीराच्या संबंधित असते आणि बऱ्याच वेळेला अनेक मीडियावरती फक्त शरीराच्या संबंधित चर्चा होते. कसं आहे की हिंदू धर्माचा अभ्यास कोणीच केलेला नसतो आणि अर्धवट मांडणी बऱ्याच जण ठिकठिकाणी करताना दिसतात. हिंदू धर्म हा नुसतंच फक्त शरीराच्या संबंधित सांगत नाही, तर मनाच्या स्तरावरती कसे विचार होतात, मग मनाच्या स्तरावरती विचार कसे बदलले पाहिजेत, ते विचार कसे कमी केले पाहिजेत, आपल्यातले दोष कसे कमी केले पाहिजेत, ते नियंत्रण कसं आणलं पाहिजे, हे सगळं हिंदू धर्म शिकवतो. मुद्दा असा आहे की आज हा हिंदू धर्म कुठे शिकवला जात नाही. आम्ही जेव्हा लोकांना सांगायला जातो की अशा प्रकारे आपण केलं पाहिजे, नैतिक मूल्यांचं संवर्धन आज शाळा कॉलेजेसमध्ये देण्याची आवश्यकता आहे. आज 12 आणि 13 वर्षाची मुलं आज सरळ पॉर्न व्हिडिओ पाहत आहेत. आज सनी लिओन सारखी जी बाई आहे ती गुगलवरती नंबर 1 झालेली आहे. आज पॉर्न व्हिडिओ भारतामध्ये कितीतरी प्रकारे चालत आहेत. मग याच्याविषयी कोणीच बोलत नाही. गजेंद्र चव्हाण, मी तुम्हाला ते सांगतोय, पॉर्न फिल्म मध्ये काम करणाऱ्या गजेंद्र चव्हाणला FTIचं चेअरमन केलं या सरकारनं. तेव्हा तुम्ही आंदोलन करायला नको. चुकीचं आहे ना, तेव्हा तुम्ही भूमिकाच घेत नाही. चुकीचं आहे. मी म्हणतो ना की ते चुकीचं आहे, पण तेच सांगतोय मी की हिंदू धर्म आपण काय सांगतो ते आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही आता म्हणालात की बाबा हिंदू असेल मुलगी आणि मुसलमान मुलगा असेल तर त्यांनी परवानगी दिली पाहिजे. असंच असेल तर मग आजपर्यंत हे जे पूर्ण षडयंत्र सुरू आहे, मग आज आपण बघितलं की केरळामध्ये की एक मुलगी पळून गेलेली आहे. अशा 200 मुली आता बेपत्ता आहेत, त्याबद्दल कुठे चर्चा नाही झाली. बरं, असं असेल तर मग हिंदू मुलगा असेल आणि मुसलमान मुलगी असेल तर त्याला पण आपण परवानगी दिली पाहिजे, पण अशा प्रकारे करताना दिसत नाही. तर अशा प्रकारे आपण जी ही मांडणी तुम्हाला मी करतोय, मुलगा कुठल्या धर्माचा, मुलगी कुठल्या धर्माची असं म्हटलंच नाही. एक हिंदू आहे, एक मुस्लिम आहे असं म्हटलं. मुलगा हिंदू किंवा काय असं मी अजिबात. अशा प्रकारे मनाच्या स्तरावरती आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि मूळ जे आहे ते हिंदू. मला एक सांगा, तुम्ही जर मनाच्या, तुम्ही शरीराच्या, ऐका, हिंदू धर्म हिंदू धर्म समजून घेतलं पाहिजे. हिंदू धर्म हा या सगळ्याच्या पलीकडे जातो, अगदी मान्य, शरीराच्या पलीकडे जातो. त्यामुळे शरीराच्या पलीकडे मनाच्या स्तरावर, आध्यात्मिक स्तरावर जाणारा हा धर्म. मग समजा 2 मुलामुलींनी प्रेम केले ज्याचा हिंदू आणि मुस्लिम असे धर्म आहेत, तर तुमचा धर्म आता नव्या संदर्भामध्ये हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय लग्नांना पाठिंबा देणार का?
नाही, आम्ही असं कोणाला पाठिंबा देत नाही आणि कोणी विरोधी नाही, कारण प्रत्येकाचा विरोध नाही. प्रत्येकाचा बरं, वेगळा तुम्ही अशी वेगळा भूमिका विषय मांडतात. आहे. ऐका, हिंदू प्रत्येकाचा- जनजागृती समिती अशी भूमिका मांडते आहे की त्यांचा हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय विवाहाला अजिबात विरोध नाही. पण बरोबर त्यावेळेला आहे? जर तिथे षडयंत्र असेल आणि त्या मुसलमान षडयंत्र आहे मुलींना बा. षडयंत्र कुठेतरी ऐका ऐका ऐका. विकून टाकण्याचा प्रयत्न होत असेल, षडयंत्रामध्ये धर्म एक असला तरी विरोधच केला त्याच्यानंतर पाहिजे. त्या मुलींना कुठेतरी आत्मवादासाठी वापरलं जात असेल ऐका. तर अशा प्रकारे आपण नक्कीच त्याला विरोध करणार. षडयंत्रामध्ये धर्म एक असला तरीही विरोध केला पाहिजे. मुद्दा षडयंत्राचा नाहीच आहे. मुद्दा असा आहे की हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय लग्नांना तुम्ही पाठिंबा देणार का? नाही तर प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, तो ते प्रयत्न करू शकतात. मला याच्याबद्दल बोलायचं नाही. मूळ मुद्दा असा आहे की आज आपण महिलांना सबला केलं पाहिजे. आज आपण नेहमी म्हणतो की महिलांना सबला केलं पाहिजे. महिलांना मिलिंद सबला चव्हाण करण्यासाठी मला एक सांगा. हिंदू जनजागृती हो, बरोबर, समितीने तुमचा रणरागिणी मुद्दा ही संस्था पोहोचला. सुरू केलेली आहे. बरं, तुमचा मुद्दा पोहोचला. मिलिंद चव्हाण मला सांगा, महिलांना सबला करण्याची व्यवस्था धर्मामध्ये आहे. केवळ हिंदूच म्हणत नाही मी, इस्लाम असेल आणखी कोणी असेल, धर्माच्या पारंपरिक मांडणीमध्ये आहे असं वाटतं की त्यापेक्षा आणखी पुढे गेलं पाहिजे. मिलिंद चव्हाण. मला असं वाटतंय की त्या पारंपरिक मांडणीच्या पुढे गेलं पाहिजे, कारण धर्माने बाईला मोक्ष मार्गातली धोंड किंवा मुक्तीच्या मार्गातली धोंड, नरक योनीची खाणी किंवा शैतान की बेटी असे अनेक शब्द वापरलेले कधीच म्हटलेलं आहेत. नाही. आणि हिंदू त्यामुळे धर्माने तरी म्हटलेलं धर्माचं नाहीये. काय म्हणणं आहे हे मागे ठेवून आपण आता पुढे जायला पाहिजे. हिंदू धर्माने तरी असं म्हटलेलं नाहीये. त्यामुळे धर्माच्या चौकटीत केवळ स्त्रियांना बघणं हे आपण बंदच केलं पाहिजे. आपल्या राज्यघटना हा महत्त्वाचा आपला एक भाग आहे असं मानून त्या दृष्टिकोनातून स्त्रियांचं सबलीकरण केलं पाहिजे. याच्याशिवाय हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते जे बोलत आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांना सबल का करायचं, तर त्यांनी त्यांच्या लैंगिकतेचं काय म्हणूया रक्षण करावं आणि स्त्रियांनी जात धर्माच्या भिंती ओलांडून जाऊ नये यासाठी स्त्रियांनी सबल व्हावं अशी त्यांची सबलीकरणाची नाही, नाही, व्याख्या हे आहे. तुम्ही सांगू नाही मात्र शकत ना, ते जात मी सांगणार ना, धर्माच्या आमची पलीकडे भूमिका जात काय आहे आपला ती. जोडीदार निवडण्याचा अर्थ, नाही, आमची भूमिका काय ती आम्ही जात धर्म सांगणार. या तुम्ही कसं पलीकडे सांगणार? स्वतःचा जोडीदार निवडण्याचा हक्क स्त्रियांना असला पाहिजे प्रत्येक असं आपण मुलीला त्याचा मानतो. संरक्षण करण्याचा अधिकार दिलाच पाहिजे ना, का संरक्षण करण्याचा अधिकार देऊया नको? प्रत्येक मुलीला दिलाच स्वतःला पाहिजे, पण जोडीदार त्यामुळे मुलीनं तिला मुलीचं रक्षण जोडीदार केलं निवडण्याचा पाहिजे. हक्क पण दिला मुलीनं पाहिजे. मुलीचं रक्षण केलं पाहिजे. कोणी मालकी सांगू नये असा हा मुद्दा आहे. मिलिंद चव्हाण बोलत राहा. एक लक्षात घ्यायला पाहिजे की लव जिहादच्या नावाखाली ज्या वेळेला अशा अफवा पसरवल्या जातात, ज्यात बहुसंख्य अफवाच आहेत हेही नंतर सिद्ध झालेलं आहे, तर त्यावेळेला लव जिहादचं नाव वापरून आणि मुस्लिम पुरुष हिंदू मुलींना पळवून नेतात असं जेव्हा हे म्हटलं जातं त्यावेळेला त्यांचा एकूणच स्त्रियांच्या लैंगिकतेवरची नियंत्रणं अधिक पक्की करणं हा हिंदुत्ववादी गटांचा अजेंडा असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. हिटलरने सुद्धा अशा प्रकारे ज्या स्त्रिया अधिक मुलं जन्माला घालतील आणि त्या फक्त जर्मन वंशाच्याच पुरुषांपासून जन्माला घालतील अशा स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारची मेडल्स 1939 ते 41 या काळात दिलेली होती आणि त्यामुळे स्त्रियांच्या लैंगिकतेवर हा वंशवादी राष्ट्रवाद नियंत्रण ठेवतो. जात ही सुद्धा स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जातीचं प्रवेशद्वार असा शब्द वापरलेला होता. हे लक्षात घेऊन आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन स्त्रियांचा एक माणूस म्हणून विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आमिर शेख मला सांगा, धर्म हिंदू असो किंवा इस्लाम असो, हिंदुत्ववादी असतील किंवा इस्लामवादी असतील, सगळेच मुळामध्ये मालकी सांगतात बाईवर आणि त्यातून बाईचं शोषण होतं. अशा वेळी काय तुम्ही कसं बघताय, काय म्हणताय? हे खरं आहे अगदी. म्हणजे आपल्या बाईविषयी आपण काय विचार करावा याच्यावर आपल्या मनावर धर्माचा हा प्रचंड पगडा असतो शेवटी. पण आपल्याकडं आपलं स्वतःचा प्रवास, प्रत्येक माणसाचा प्रवास हा अधिकाधिक सिव्हिलायझेशनकडे म्हणजे नागरीकरणाकडे होण्यासाठी एक व्यवस्था आपण उभा केलेली आहे, मध्ये आणलेली, त्याला शिक्षण व्यवस्था असं म्हणतो. आणि ही व्यवस्था, या व्यवस्थेवर असणारं, पुन्हा या व्यवस्थेवर असणारं राजकीय आणि धार्मिक, म्हणजे ही व्यवस्था कुठली मूल्य रुजू पाहते, ही व्यवस्था नेमके काय रुजू पाहते, याच्यावर असणारं राजकीय आणि धार्मिक ह्या दोन्ही गोष्टींचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. एज्युकेशनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय आहे, म्हणजे तुम्ही अगदी पहिलीचं पुस्तक जरी काढलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं स्पष्टपणे तुम्हाला लिहिलेलं आढळतं की कमला स्वयंपाक कर, रमेश तू अभ्यास कर. हे कधी होणार की आपण रमेश तू स्वयंपाक कर आणि कमला तू अभ्यास कर? म्हणजे आपल्यामध्ये मुळात एकूण या सगळ्या बाईचा आपण काय म्हणून विचार करतो, बाईचा आपण माणूस म्हणून विचार करावा, ह्या सगळ्या गोष्टींवर अगदी बाईचा माणूस म्हणून विचार आपण अगदी हा फार चांगला मुद्दा आहे. अगदी जाहिरातींमध्ये सुद्धा परवापर्यंत आपण बघितलंय की पैसे वाचवा तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी.
यातून आपोआपच आपण हुंडा किंवा या सगळ्या गोष्टींना बळ देतो आणि मुलाचं शिक्षण महत्त्वाचं आहे आणि मुलीचं लग्न महत्त्वाचं आहे हे अधोरेखित करत असतो. प्रथमेश इनामदार आता आपल्यासोबत आहेत. प्रथमेश इनामदार हे प्रेक्षकांच्या वतीनं आपल्याशी बोलणार आहेत. सगळ्या नामवंतांच्या सोबत एक प्रेक्षक आपण प्रत्येक वेळी घेत असतो. प्रथमेश इनामदार हे पुण्यातून आपल्यासोबत बोलणार आहेत फोनवरून. प्रथमेश इनामदार, तुमचं स्वागत. तुम्ही सगळी चर्चा ऐकता आहात, काय म्हणणं आहे सांगा. मी आता सगळी चर्चा ऐकली. ती चर्चा ऐकत असताना सगळ्यात पहिला मुद्दा मला असं वाटतो की धर्माच्या चौकटीमध्ये कुठल्याच माणसाला म्हणजे बलात्कारी माणसाला ठेवू नये. कारण अतिरेकी हा जशी एक वृत्ती आहे त्याला आपण कुठल्याच धर्माच्या चौकटीत मांडू शकत नाही. अतिरेकी हा अतिरेकी असतो, तसा बलात्कारी हा बलात्कारीच असतो. त्याला कुठल्याही धर्माच्या चौकटीमध्ये मोजू नये. दुसरं मला असं वाटतं की सेक्स एज्युकेशन हा जो मुद्दा आहे हा मुद्दा आजही महाराष्ट्रामध्ये खूप कमी सगळीकडे पाहायला मिळतो. कारण सख्खी आई सुद्धा मुलीला मासिक पाळीविषयी बोलताना, त्या विषयावरती चर्चा करताना त्या आईला लाज वाटते. किंवा मुलांच्या सेक्स लाईफ विषयी बोलताना मुलांना आई वडिलांशी कसं बोलायचं हा फार मोठा मुद्दा आजच्या काळामध्ये आहे. आज हे सगळं बघत असताना ती इतकी घृणास्पद गोष्टी महिनोन्महिने 2-3 महिन्यातनं 1-2 बलात्काराच्या गोष्टी जेव्हा कानावर पडतात त्या कानावर पडतात फक्त. पण मला असं वाटतं की कानावर पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी आहेत, पण चालणाऱ्या गोष्टी ह्या खूप मोठ्या आहेत. देशपातळीवरती ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेल्या आहेत आणि त्याची फक्त आपण चर्चा करतो. पण त्याच्यासाठी आपण काहीतरी ठोस पावलं उचललेली आहेत. कोणाला तरी म्हणजे या बलात्कारांना लोकांच्या ताब्यात देऊन एकदा त्यांना अशा पद्धतीने अद्दल घडवली गेली पाहिजे की पुढे ही गोष्ट करताना कुठल्याही माणसाला मनामध्ये किंवा ही गोष्ट मनामध्ये येण्याच्या आधी त्याला हे 100 वेळा आठवलं पाहिजे, त्याला स्वप्न पडलं पाहिजे या गोष्टीचं की जर मी पकडलं गेलो तर काय माझ्यावरती अत्याचार होऊ शकतात. कारण मुळामध्ये बलात्कार ही जी गोष्ट आहे ही गोष्ट शारीरिक पेक्षा सुद्धा मला असे वाटते की स्त्रीच्या मनाशी तो खेळ आहे. कारण माझ्या दृष्टीने वेश्यावस्तीमध्ये जाणारा पुरुष हा सुद्धा एक बलात्कारीच आहे. कारण ती कुठल्या गोष्टींमुळे कुठल्या समाजाच्या दडपणाखाली वेश्यावस्तीमध्ये आलेली आहे हे तुम्हाला माहिती नसतं. पण ती गोष्ट वाईट आहे. कारण कुठलीच महिला कुठली स्त्री हे काही स्वेच्छेने स्वीकारणार नाही, पण तिच्या मनाशी हा मोठ्या प्रमाणात खेळ होतो. चित्रपटसृष्टीमध्ये चालणारा कास्टिंग काउच हे सुद्धा बलात्काराचंच लक्षण आहे. हे फेक कास्टिंग डिरेक्टर्स हे सुद्धा बलात्काराचेच लक्षण आहेत. आणि मला असं वाटतं आज जेव्हा मी विधानसभेतलं अजितदादा पवारांचं भाषण ऐकलं त्याच्यामध्ये अजित पवार म्हणाले की आज आम्हाला लाज वाटते निवडून आल्याची. मला अनिल कांबळेंची एक छान कविता आठवते फक्त की त्यांनी गाणं लिहिलं त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी. ते गाणं लिहिण्याच्या आधी त्यांनी एकच 4 ओळी लिहिल्या. खोकताना बाप मेला माया आजारात गेली, घेऊली देहाचा आपुल्या लेक बाजारात गेली, सुखासीला लोकांनी घेतल्या दुःखितांच्या कवितेस टाळ्या, जे खरे दुःखित त्यांची हाक अंधारात गेली. आज जे पीडित आहेत हे जे खरे दुःखित आहेत यांची हाक सतत आपल्या देशामध्ये अंधारात. बरोबर. प्रथमेश तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही आमच्या सोबत राहा. ही तुमचा फोन फार महत्त्वाचा होता. पण एकूण अमित शिंदे बघा त्यांचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की अशा प्रकारची शिक्षा केली पाहिजे की ज्या शिक्षेमुळे लक्षात राहील. अमित शिंदे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रथमेश इनामदार जे मगाशी म्हटले त्याचा मुद्दा मी जरा स्पष्टीकरण करू इच्छितो. मी जो धर्माचा मुद्दा या चर्चेमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये बलात्कारांचा धर्म वगैरे हा प्रश्नच नाही आहे. प्रश्न असा आहे मुळामध्ये बलात्कार हा कोणीतरी बेटावरचा निर्जन बेटावरचा माणूस आहे असं मानू नका. बलात्कारी पुरुष हा याच पुरुषांमधनं जन्माला येत असतो आणि तो असतो याच पुरुषांमध्ये तो असतो. ही श्वापदं असतात. मी धर्माचा उल्लेख यासाठी करतो आहे कारण स्त्रीला दुय्यमत्व देण्याची जी मानसिकता आहे त्याला अनेकदा धर्म अधोरेखित करत असतो किंवा अनेकदा धर्म त्याला पुष्टी देत असतो. त्यामुळे धर्माचा विचार मग तो हिंदू असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, कुठलाही धर्म असेल किंवा कुठलेही परंपरावादी असतील. त्यामुळे आपण जर बघितलं की तालिबान वगैरे धर्माचं नाव घेणारे सगळेजण हे पहिल्यांदा निर्बंध बाईवर लादतात. म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. आणि बाईवरचे निर्बंध आणि बाईवरचा बलात्कार हे दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मी जे सुरुवातीला म्हणालो की नॉर्मली समजा एखादं जंगली श्वापद शहरामध्ये आलं तर आपण काय करू, आपण त्या श्वापदाला पकडू आणि पिंजऱ्यामध्ये घालू. इथे उलटं घडतं. इथे श्वापदं खूप झाली आहेत म्हणून बाईला पिंजऱ्यात घातलं जातं आणि अनेकदा त्या पिंजऱ्याला धर्माचं अधिष्ठान असतं.
म्हणून या मुद्द्यांबद्दल आपण बोलतो. पण अमित शिंदे, मला सांगा, कायद्याचा जरब किती महत्त्वाचा, कायद्याला लोक घाबरत नाहीत वगैरे वगैरे चर्चा आहे, काय वाटतं? निश्चितच कायदा हा सामाजिक बदलाचं एक महत्त्वाचं साधन असतं आणि आत्ता जर आपण बघितलं तर कायद्याची अंमलबजावणी पुरेपूर होताना दिसत नाहीये. कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात येतो. आत्ताची जी घटना आहे त्याच्यामध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी केली जाते. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टींना कुठेतरी मर्यादा आहेत. तुम्हाला पोलीस तपासाच्या वरती लक्ष केंद्रित करावं लागतं. पोलीस तपास, आपल्या ज्या सर्व न्याय व्यवस्था आहे ही अतिशय तांत्रिक झालेली आहे आणि या तांत्रिक न्याय व्यवस्थेमुळे गुन्हेगार आरोपी सुटताना दिसत आहेत आपल्याला. आणि हे सर्व करत असताना कायद्याचा जरब पाहिजेलाच, परंतु कायदा सामाजिक बदल घडून आला पाहिजे. आणि हा बदल नेमका काय आहे? मगाचपासून तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे, धर्माचा. सुर्वे धर्माबद्दल बोलतात, पण मला त्यांच्या सगळ्याच मांडणीला सांगायचं की ते जे सांगतात तो धर्म अजिबात नाहीये. ती धर्माची ओळख ते सांगत असतील कदाचित. धर्म कोणी सांगितला तर तो धर्म आमच्या संतांनी सांगितला, तो धर्म आमच्या सुफींनी सांगितला. आणि हा जर धर्म बघायला गेला तर हा धर्म तुकारामांना जेवढं मानतो तेवढाच जनाबाईला सुद्धा महत्त्व देतो. आणि अशा याच्यामुळं काही त्यांनी ती जी धर्माची मांडणी करतायत, हा धर्म कधीच स्त्रीला दुय्यम स्थान देत नाही, जो आमचा संत, आमचा वारकरी संप्रदाय जो धर्म सांगतो तो. आणि हीच परंपरा सर्वांच्या मध्ये. आम्ही सोयराबाई, संत सोयराबाईने विटाळाचे अभंग लिहिले आणि विटाळाला तेव्हा विरोध केला होता, म्हणजे अजूनही आपल्याकडे त्याबद्दल जाहीर मांडणी होत नाही. डॉक्टर, मला एक सांगा, डॉक्टर सागर, मगाशी लैंगिक शिक्षणाचा उल्लेख झाला, प्रथमेश इनामदारांनी त्यांच्या फोनमध्ये तो केला. खरंच लैंगिक शिक्षण, त्याची आवश्यकता आणि एकूण त्याच्यामुळे मानसिक धारणा बदलणं कसं बघताय? खूप महत्त्वाचं आहे सर. जसं सर म्हटले की लैंगिक शिक्षण अजूनही आपल्या देशात खूप 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 कमी प्रमाणात आहे. प्रॉब्लेम किंवा अडचण अशी येते की ज्या दिवशी आपण म्हणतो की लैंगिक शिक्षण द्यायचं आहे शाळेत, तर तो एक खूप मोठा राजकीय मुद्दा होऊन जातो. तर त्याला लैंगिक शिक्षण नव्हे तर पर्सनल हायजीन शिक्षण किंवा काही दुसरं सिक्युरिटी शिक्षण, काही नाव द्या, मात्र लैंगिक शिक्षण होणं गरजेचं आहे. कारण अर्ध्या वेळेस असे जेव्हा घटना घडतात त्यांना आपल्या सेक्शुॲलिटीबद्दल, आपल्या लैंगिकतेबद्दल अर्धवट माहिती असते. त्यामुळे ते एक्सपेरिमेंट करायला जातात आणि कधी कधी असे प्रकार घडतात. एक दुसरी गोष्ट, जर ही मानसिकता बदलायची असेल तर बालपणापासून जरी नाही म्हटलं तर घरातूनच, जेव्हा एका घरात एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि मुलगा बाहेर जाऊन असं काही करतो तर घरचे त्याला कितपत रिस्पॉन्सिबल ठरवतात हे पण आपण बघितलं पाहिजे. तिथपासून ती मानसिकता बदलली पाहिजे. माझा वेळ संपत आलाय, पण बेसिकली पुरुष नावाच्या श्वापदाला माणूस कसं करायचं हा माझा प्रश्न आहे आणि 3 नामवंतांना मी विचारणार आहे. तुम्ही 30 सेकंदांमध्ये मांडणी करायची. संतोष टाकडे 30 सेकंद, पुरुष नावाच्या श्वापदाला माणूस कसं करायचं? माणूस करणं हा प्रत्येकाच्या विचारसरणीवरचा भाग आहे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आज मी माणूस म्हणून समाजात वावरताना किती जबाबदारीने वागलं पाहिजे. आपण जेव्हा बाहेर ज्या गोष्टी सगळ्या बघत असतो त्या गोष्टी कदाचित आपल्याही घरात होऊ शकतात. हा अवेअरनेस जोपर्यंत येत नाही माणसांमध्ये, म्हणजे ही वेळ माझ्याही मुलीवरती येऊ शकते, माझ्याही बहिणीवरती येऊ शकते, ह्याची खबरदारी जोपर्यंत आणि बरोबर. डॉक्टर दासू वैद्य 30 सेकंद. पहिल्यांदा पंढरपुरात गेलो आणि मला फार मोठा भ्रमनिरास असा झाला की पांडुरंग वेगळा उभा आहे आणि रुक्मिणी वेगळी उभी आहे. तर मला असं वाटतं की एकदा हे पांडुरंग आणि रुक्मिणी एकत्र उभे राहिले पाहिजे, एकत्र नांदले पाहिजे आणि एकमेकाची मनं, नुसती शरीर नाही तर त्यांनी मनं जाणून घेतली पाहिजे. तर असं झालं तर याला काहीतरी एक मार्ग मिळू शकतो असं मला वाटतं. मिलिंद चव्हाण, पुण्यात. मुळात पुरुषांनी आणि सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला पाहिजे की पुरुष जन्मतः हिंसक नसतो, त्याला तसा घडवला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना तलवारी, गदा, बंदुका इत्यादी खेळणी देणं हे आपण थांबवलं पाहिजे आणि तू एक माणूस आहेस हे आपण मुलालाही आणि मुलीला पण सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. त्याबरोबरीनेच लैंगिक शिक्षणाचाही मुद्दाही महत्त्वाचा आहे. पुरुषांशी बोलणं सातत्याने, सर्व वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या बोलत राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि जे कमला भसीन यांचं वाक्य आहे की जर पुरुष जन्मतः हिंसक असतात तर जगात महात्मा गांधी झाले नसते आणि गौतम बुद्धही झाले नसते. अगदी मिलिंद फार महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. मिलिंद तुमचा मुद्दा पोहोचला. स्त्री आणि पुरुष जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात. हे असं आहे सारं. काळ बदलला आणि फक्त परिभाषा बदलली, पण दृष्टी कुठं बदलली? मी मागे म्हटलं होतं एका ठिकाणी, कुठलंही तालिबान काय करतं, ते हल्ला करतं बुद्धावर आणि बाईला बुरख्यात बांधून निघतं पुढच्या युद्धावर. सगळ्या परंपरा सांभाळण्याचं ओझं बाईच्याच डोक्यावर. ती अनंत काळची माता आणि हा मात्र अनंत काळचा फक्त पुरुष. परवाची घटना सांगतो, माझ्या अगदी जवळची घटना आहे.
41 वर्षांच्या एका महिलेचा नवरा गेला. आम्ही सगळे सांत्वनाला गेलो. बाई ग आता मुलांकडे बघून दिवस काढ असं प्रत्येकानं तिला सांगितलं. वाईट योगायोग असा की त्यानंतर काहीच महिन्यांनी तिच्या थोरल्या भावाची बायको वारली. तो 50शीचा, त्यालाही मोठी मुलगी वगैरे. पण त्याच्या बायकोचे अंत्यसंस्कार व्हायचेच काही तो अवकाश लगेच वधू संशोधन सुरू झालं आणि महिनाभरात गड्याच्या 2चे 4 झाले सुद्धा, अगदी धडाक्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कोणालाच काही आंतरविरोधपूर्ण किंवा असं काही वाटलं नाही. हे कसं घडतं? मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना कॅम्पसमध्ये एकदा फार मोठी मारामारी झाली. नंतर कारण समजलं, कॉलेजमधल्या एका मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम होतं. त्या प्रियकराला 3ऱ्याच पोरानं बदललं. कारण काय तर तो म्हणाला की ती पोरगी आपल्या जिल्ह्यातली आहे आणि आपल्या जातीची आहे, तिला नसेल समजत पण तिची इज्जत आपण सांभाळायला पाहिजे. आमची कवयित्री मैत्रीण आहे शर्मिष्ठा भोसले, ती म्हणते ते खरं आहे. ती म्हणते आपापल्या जाती धर्माची बाई ही आपापली इज्जत मानणारे, तिच्यावर लैंगिक जातीय धार्मिक सांस्कृतिक मालकी सांगत वेळोवेळी ती सिद्ध करणारे बाईवर रोज अत्याचारच करत असतात. बलात्कार हे त्याचं केवळ एक तीव्र टोक आहे. तालिबान्यांकडून सेक्स स्लेव्हचं बिरूद ज्या बाईला मिळालं, तिचा धर्म कुठला? प्रत्येक दंगलीत अनोळखी द्वेषाचं विखाराचं विजयी वीर्य जबरीनं देहात घेतलेल्या बायांची जात कुठली? एरवी पुरुषाला हवे असणारे अवयव बाळगणं हेच तिचं आदिम जातीय क्वालिफिकेशन असतं. हे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही बाई संबंधीची कुठलीही बरी वाईट घटना घडली की त्या वास्तवाच्या डोहात प्रत्येकानं खोलवर निहाळावा आपला चेहरा आणि मग खरं खरं सांगावं स्वतःला आणि जगालाही आपण भयंकर विद्रूप दिसतो आणि का दिसतो ते विचारावं. आता हे कुठे गेले, तेव्हा ते कुठे होते असं म्हणण्यापेक्षा बरंच अवघड असणार आहे. एवढे विद्रूप आपण कसे झाले? श्वापद होऊन बाईची शिकार करायची आणि तरीही तिलाच पिंजऱ्यामध्ये डांबायचं, याला अधिमान्यता द्यायचं काम अनेकदा धर्म नावाच्या संस्थेनं केलंय. हा धर्म खरा कोण सांगणार? कारण सगळे धर्म सांगितले पुरुषांनीच. बारे तुमचा धर्म. हिंदूंचंच बघा, हिंदू धर्म ब्राह्मणी आहे असं म्हणणारेही बाईचं शोषण करणारा धर्म मात्र बिनचूक पाळत असतात. त्यामुळे ना कुठल्या एका घटकाला हा प्रश्न आहे अवघ्या पुरुषांना, ही जबाबदारी तुम्ही घेणार की नाही? खरं सांगा, तुमच्या माझ्यातही आहे का असं श्वापद? या श्वापदाला मारण्यासाठी मी सुरू करतो एक आंदोलन माझ्या स्तरावर. उद्याचा पूर्ण दिवस मी माझ्या स्तरावर उपोषण करणार आहे या श्वापदाला मारण्यासाठी. तुम्ही असाल माझ्यासोबत तर पुरुषाचा माणूस करूया हा हॅशटॅग वापरत या सत्याग्रहात सहभागी व्हा. मेणबत्त्या जाळू नका, तुमच्यातलं हे श्वापद जाळा आणि माणूस व्हा. तुम्ही आहात माझ्यासोबत? आहात. मला खात्री आहे तुम्ही आहात माझ्यासोबत. या आशेसह आज थांबूया इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.